तुम्ही स्क्रीनवर जे पाहत आहात ती आहे कम्प्युटर विंडो. यामध्ये मेनू बार, टूल बार, ॲड्रेस बार आणि वर्क एरिया आहे. वर्क एरियामध्ये आयकॉन्स असून ते सिस्टीममधील ड्राईव्हज दर्शवतात. जेव्हा तुम्ही आयकॉन निवडता तेव्हा विंडोच्या खालच्या बाजूला असलेल्या पट्टीवर त्या आयकॉनची माहिती येते. तुम्ही फाईल निवडून आणि प्रिव्ह्यू बटणावर क्लिक करून त्या फाईलची पूर्वपाहणी करू शकता. ड्राईव्हवरचा तपशील पाहण्यासाठी, उदाहरणार्थ सी ड्राईव्हवरचा तपशील पाहण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. स्क्रीनवर दर्शवल्याप्रमाणे ड्राईव्हचा तपशील दिसेल. तुम्ही स्क्रीनवर जो तपशील पाहत आहात तो सी ड्राईव्हचा तपशील आहे. फोल्डरचा तपशील पाहण्यासाठी फोल्डरवर डबल क्लिक करा. सी ड्राईव्हवर फोल्डर तयार करण्यासाठी तो ड्राईव्ह मिळवण्याकरता त्यावर डबल क्लिक करा. टूल बारवरचं न्यू फोल्डर निवडा. नवीन फोल्डर तयार होईल. बाय डिफॉल्ट त्या फोल्डरचं नाव न्यू फोल्डर असेल. ते बदलून गेम्स असं करूया. आता गेम्स या फोल्डरमध्ये दुसरं एक फोल्डर तयार करू. त्यासाठी टूल बार वापरू. गेम्स फोल्डरवर डबल क्लिक करा. टूल बारवरील न्यू फोल्डर निवडा आणि त्या फोल्डरला टेनिस असं नाव द्या. गेम्स या फोल्डरला पेरेंट फोल्डर म्हणतात आणि टेनिस फोल्डरला सब फोल्डर म्हणतात. टेनिस फोल्डर उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करा. टेनिस फोल्डरमध्ये विम्बल्डन या नावाची फाईल तयार करा. त्यासाठी मोकळ्या जागी राईट क्लिक करा आणि न्यू टेक्स्ट फाईल निवडा. त्या फाईलला विम्बल्डन असं नाव द्या. सध्या तुम्ही टेनिस फोल्डरमध्ये आहात. पेरेंट फोल्डरमध्ये जाण्यासाठी बॅक बटणावर क्लिक करा. फॉरवर्ड बटणामुळे तुम्ही बॅक बटणामुळे जिथे गेला असाल तिथून पुढे नेलं जाईल. ॲड्रेस बारवर तुम्ही सध्या ज्या फोल्डरमध्ये असाल त्याचं नाव दाखवलं जातं. ॲड्रेस बारवरून तुम्ही सध्या गेम्स फोल्डरमध्ये आहात असं दिसतंय. डेस्कटॉप मिळवण्यासाठी तुम्ही ॲड्रेस बारमधील अप ॲरो वापरू शकता किंवा डाऊन ॲरोवर क्लिक करू शकता. लिस्ट बॉक्समधून डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉपचा तपशील दिसेल. एकदा फाईल किंवा फोल्डर तयार केला की त्याचं नाव तुम्ही केव्हाही बदलू शकता. फाईलचं नाव बदलण्यासाठी टूल बारवरील ऑर्गनाइज रिनेम निवडा. नाव ठळकपणे दाखवलं जाईल. तुम्ही आता ते बदलू शकता. तुम्ही फाईलवर राईट क्लिक करू शकता आणि पॉपअप मेनूमधून रिनेम निवडू शकता. फाईल किंवा फोल्डरचं नाव बदलण्याची सोपी पद्धत म्हणजे फाईल किंवा फोल्डर निवडा आणि F2 दाबा. विंडोज एक्सप्लोरर हे एक टूल असून त्याचा उपयोग संपूर्ण सिस्टीममध्ये ब्राउज करण्यासाठी म्हणजे त्यामध्ये फिरण्यासाठी केला जातो. ते अतिशय सोपं असून ते नेहमी वापरलं जातं. एक्सप्लोरर मिळवण्यासाठी स्टार्ट मेनूमधून ऑल प्रोग्राम्स, ॲक्सेसरीज, विंडोज एक्सप्लोरर निवडा. एक्सप्लोरर वापरून तुम्ही मशीनचा तपशील पाहू शकता आणि फोल्डर रचनेची हायरार्की पाहू शकता. तुम्ही विन आणि ई या कीज एकत्रित दाबून एक्सप्लोरर उघडू शकता. विंडोज एक्सप्लोरर विंडोमध्ये टूल बार, ॲड्रेस बार आणि 2 भाग असतात. डाव्या भागाला फोल्डर पेन म्हणजे फोल्डर भाग म्हणतात, तर उजवा भाग हा वर्किंग एरिया असतो. तुम्ही
फोल्डर भागात फोल्डरची हायरार्की पाहू शकता. तुम्ही फोल्डर्स भागातील एरो वापरून हायरार्की मोठी आणि लहानही करू शकता. चेंज युअर व्ह्यू या बटनामधला योग्य तो व्ह्यू निवडून तुम्ही फोल्डर्स पाहण्याची सेटिंग्ज बदलू शकता. फोल्डर्स भागातील सी ड्राइव्ह निवडण्यासाठी त्यावर क्लिक करा. सी ड्राइव्हचा तपशील उजव्या भागात दिसेल. सी ड्राइव्हवर डबल क्लिक केल्यावर सी ड्राइव्ह मधील फोल्डर्सची यादी फोल्डर्स भागातही दिसेल. तुम्ही फोल्डर भागात सुद्धा सी ड्राइव्हवर असलेल्या फोल्डर्सची यादी पाहू शकता. आता आपण सी ड्राइव्हवर फोल्डर तयार करू. फोल्डर्स भागातील सी निवडा. उजव्या भागात राईट क्लिक करा आणि न्यू फोल्डर निवडा. तयार केलेल्या फोल्डरला ऑटोमोबाईल असं नाव द्या. सी ड्राइव्हवर इतर फोल्डर्स सोबत ऑटोमोबाईल्स फोल्डर दिसेल. आता आपण ऑटोमोबाईल्स फोल्डरमध्ये दुसरा फोल्डर तयार करू. ऑटोमोबाईल्स फोल्डरला डबल क्लिक करा. आता टूल बारवर ऑर्गनाइज न्यू फोल्डर निवडा. त्याला कार्स असं नाव द्या. कार्स असलेला सब फोल्डर ऑटोमोबाईल्स फोल्डरमध्ये तयार होईल. त्याचप्रमाणे कार्स फोल्डरमध्ये मर्सिडीज, मारुती आणि टाटा या नावाचे 3 फोल्डर्स तयार करा. आपण अशा फोल्डर रचनेनुसार फोल्डर्स तयार केले. सी मध्ये ऑटोमोबाईल्स, ऑटोमोबाईल्स मध्ये कार्स, कार्स मध्ये मर्सिडीज, मारुती, टाटा. मर्सिडीज, मारुती आणि टाटा हे कार्स फोल्डरचे सब फोल्डर्स आहेत. कार्स हे या 3 सब फोल्डर्सचे पेरेंट फोल्डर आहे. कार्स हे ऑटोमोबाईल्स फोल्डरचेही सब फोल्डर असून ऑटोमोबाईल्स फोल्डर हे पेरेंट फोल्डर आहे. आपण तयार केलेल्या फोल्डर्सची ही हायरार्की आहे. काही ड्राइव्ह्ज किंवा फोल्डर्सना त्यांच्या मागे ग्रेटर दॅन म्हणजेच च्या पेक्षा अधिकचं चिन्ह असतं. याचा अर्थ त्या ड्राइव्ह किंवा फोल्डरमध्ये फोल्डर्स असतात. सी ड्राइव्हवर डबल क्लिक करा. आता ऑटोमोबाईल्स फोल्डर मागच्या च्या पेक्षा अधिक या चिन्हावर क्लिक करा. कार्स फोल्डर दिसेल. कार्स फोल्डर मागच्या च्या पेक्षा अधिक या चिन्हावर क्लिक करा. मर्सिडीज, मारुती आणि टाटा हे सब फोल्डर्स दिसतील. या 3 फोल्डर्समध्ये कोणतेही फोल्डर्स नाहीत म्हणून त्यांच्या आधी चिन्ह दिसत नाही.